पालीमधला या हिडन वॉटरफॉलला तुम्ही भेट द्यायला विसरू नका। या वॉटरफॉलला येण्यासाठी थोडीशी तर तुम्हाला मशक्कत करावं लागेल, थोडंसं छोटंसं ट्रेक करावं लागेल 10 ते 15 मिनिटाचं, बट त्यानंतरला जो व्ह्यू आहे एकदम ब्युटिफुल असणार आहे। तर मुंबईवरून बाईक राईड करत मी निघालो पालीला आणि एकाच ठिकाणी ना मंदिरचा परिसर आणि वॉटरफॉल हे आपल्याला अनुभवायला मिळेल। पालीला पोचल्यावरती दर्शन घेतलं बाप्पाचं। पालीला तुम्ही विचारलात ना उद्धर गाव किंवा उद्धर वॉटरफॉल तर तुम्हाला सांगतील। लोकेशन पण मी दिलेलं आहे, गुगलवरती सर्च करा। जाताना रोड खूप सुंदर आहेत। वॉटरफॉलपर्यंत जाताना ना 5 ते 10 मिनिटाचा मशाकत होईल, म्हणजे ट्रेकिंग करावं लागेल। त्यानंतरला जो सीन आहे तो खूप ब्युटिफुल असणार आहे। तिथे अजिबात कचरा नव्हता, तर तुम्ही पण गेलात ना तर प्लीज कचरा करू नका। बाकी एन्जॉय करा, भरपूर मजा करा आणि सेफली एन्जॉय करा। या वॉटरफॉलच्या इथे आलात ना तर रामेश्वराच्या मंदिराला नक्की भेट द्या। जाताना सुंदर असा नजारा पाहायला मिळेल, बरेच वॉटरफॉल सुद्धा पाहायला मिळतील आणि मजा सुद्धा येते। हे मंदिर शंकराचं असून खूप जुनं मंदिर आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये बरंच काही बघण्यासारखं आहे, म्हणजेच जुन्या काळातलं सगळं काही बांधकाम, परत मूर्त्या आहेत, परत देवीची मूर्ती आहे, असे बरेच ठिकाणं आहेत। या ठिकाणी गेलात ना दारू सिगरेट कचरा करू नका, म्हणजे घेऊन नका जाऊ। बाकी फिरायला कोण नाही म्हणत नाही। परत घरी येताना ना तुम्हाला गरम पाण्याचं कुंड पाहायला मिळेल, उन्हेरे असं नाव आहे, आणि इथे मस्त गरम पाण्याने मी आंघोळ केली, म्हणजे बाईक राईड म्हणजे जेवढं पण थकान होता तो दूर झाला आणि परत मुंबईला निघालो। व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा। धन्यवाद।